मतांच्या चोरीत, दरोडेखोरीत ज्यांचे हात अडकले ते सगळे निवडून आले. नाही तर भारतीय जनता पक्ष काय आणि शिंदे गट काय यांची काय लायकी आहे का निवडून येण्याची? हे निवडून येऊ शकत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बरोबरी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. म्हणे आमची शिवसेना. तुझ्या बापाने जन्म दिला काय शिवसेनेला? शिवसेनेचा बाप एकच आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि त्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुपूर्द केली उद्धवजी ठाकरे यांच्याकडे. ती खरी शिवसेना. आता हे जे मिंदे गट वगैरे म्हणतात आम्हीच खरी शिवसेना, शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन या. तुम्ही कधी शिवसेना स्थापन केलीत? तुमचा बाप अमित शहा. त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात. आमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेत. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे नाव जोपर्यंत शिवसेनेबरोबर आहे तोपर्यंत या शिवसेनेचा बालही कोणी बाका करू शकणार नाही. निवडणुका येतात, निवडणुका जातात. काल निवडणूक आयोगाकडे जाऊन आलो ना आम्ही. त्यांचा सगळा घोटाळा समोर ठेवला. त्याला बिन बापाचा ब्रह्मचारी बाप आणि त्याला घरामध्ये त्याच्या नावावर 100 पोरं मतदार. 100 मतदार. बापाचं लग्न झालेलं नाही. एक बाप असा आहे सांगलीमध्ये, त्याच्या घरामध्ये 90 मतदार आणि त्याची 14 पोरं एकाच वयाची. 14 पोरं एकाच वयाची. 42. हा आपला निवडणूक आयोग. याने निवडणुका घेतल्या या पद्धतीनं. हे सगळं दिल्लीचं राजकारण शिवसेनेचा मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी. या महाराष्ट्रातून मुंबईतून आपल्या मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरतमधून सुरू आहे, अहमदाबादमधून सुरू आहे आणि इथून जवळ आहे अहमदाबाद. लक्षात घ्या. थोडं थांबा, एक वेळ अशी रस्ते बंद केले जातील अहमदाबादवाल्यांचे. ती वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना शिवसेनेची भीती यासाठीच वाटते. हे आपल्याला महाराष्ट्र मुंबई लुटू देणार नाही. ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहील. या भागामध्ये मुंबईतून अनेक लोक राहायला आले. मुंबई कोणी गिळली? मुंबई गौतम अडाणीनं खाल्ली. आम्ही नाही. आम्हाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे मराठी माणसाला मुंबईत. पण इथे जी आपली मराठी माणसं आहेत, गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, भूमिपुत्र आहेत, त्यांचा आवाज फक्त शिवसेनाच उठवू शकतो. आता वाढवणला बंदर येत आहे, गौतम अडाणी बांधतो आहे. जिंदालचा काहीतरी एक चालू आहे प्रकल्प. जिंदाल जमिनी घेणार आमच्या, अडाणी घेणार आमच्या जमिनी. मुंबईत धारावी घेतली अडाणी. हा महाराष्ट्र अडाणीचा महाराष्ट्र होऊ शकत नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र. आणि त्यासाठी या शाखा ज्या आपल्या आहेत त्या महत्त्वाच्या. तुम्ही जितक्या जास्त शाखा निर्माण कराल तेवढी जास्त जागृत होईल, तेवढी जास्त मराठी माणसं येतील. तुम्ही मला शाखांच्या उद्घाटनाला कधी बोलवा, कोणत्याही गावात बोलवा, मी यायला तयार. कारण आमच्यासारखे लोक, मी असेल, विलास पुतनीस असतील, यांची पण शाखा, माने साहेबांची आमच्या एक वेगळी शाखा होती. हे सगळे आमचा अमोल कीर्तीकर, हे सगळं प्रॉडक्ट शाखेतलं प्रॉडक्ट आहे. शाखांमध्ये बसून बसून आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा विचार स्वतः आत्मसात. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.